थेट काळजात घुसणारा विषय म्हणजे माझं गाव कोकण आणि तिकडचा सनसेट। हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आजची ब्लॉगची सुरुवात एकदम मस्त आहे कारण का समर वेकेशन सुरू झालं आहे आणि मी चालली आहे पुन्हा एकदा माझ्या गावी म्हणजेच कोकणात। तर चला माझ्याबरोबर आपण काय काय मजा करणार आहात ते या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि आउटफिट ऑफ द डे आणि भरपूर सगळ्या रील्स येणार आहेत, तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। फ्रेंड्स, प्रवासाची सुरुवात झाली आहे। कोकणात जायचं असेल तर बेस्ट मार्ग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला की पाली मार्गे तुम्ही नक्की जा। आधी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जायचं आणि मग इमॅजिकाच्या इथून तुम्हाला कोकणाचा प्रवास। हाय फ्रेंड्स, प्रवास सुरू झाला आहे आणि मला एक गोष्ट कळली आहे की कशेडी घाटाचा जो टनल आहे तो चालू झाला आहे आणि टनल फक्त जाण्यासाठी आहे, पण मला हे नक्की माहिती नाहीये। तर ब्लॉग पूर्ण बघा की टनल चालू आहे किंवा नाही। जर टनल चालू असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही कोकणात जाणार असाल तर कशेडी घाटातल्या टनलचा वापर नक्की करा। त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघावा लागेल, तर स्टे ट्यून। जस्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मुंबई पुणेच्या एक्सप्रेसवेला नेहमी फास्ट टॅग असतो जो आपला, तिथे थांबून थांबून गाड्या का जातात आणि ह्यांचं जी मॅनेजमेंट आहे ती एकदम बकवास आहे, कारण का फास्ट टॅग असूनसुद्धा तिथे थांबावं लागतं आणि त्यामुळे खरंच खूप इरिटेट होतं। पण जाऊन द्या, फास्ट टॅगमधनं पण आम्ही बाहेर आलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत लेफ्ट साईडला। मुंबई पुणे मार्ग आम्ही आता सोडत आहोत आणि आम्ही जात आहोत टुवर्ड्स इमॅजिका, तुम्ही बघू शकता। आणि तिथून आम्ही पाली मार्गे कोकणातला प्रवास पुढे ठेवणार आहोत। पण त्याच्या आधी आम्हाला भूक लागली आहे आणि आम्ही खाल्ले आहेत गरम गरम भजी आणि मस्त चहा। सो फ्रेंड्स, व्लॉगच्या आधी मी तुम्हाला सांगितले होतं की कशेडी घाटचा टनल सुरू झाला आहे की नाही ते आपण आज चेक करणार आहोत आणि आता प्रवास सुरू झाला आहे। कशेडी घाट थोड्याच वेळात लागणार आहे आणि आम्हाला कळलं आहे की टनल सुरू झाला आहे कशेडी घाटातला, पण तुम्हाला आधी 5 किलोमीटर जावं लागतं आणि मग कशेडी घाट सुरू आहे। एकच टनल चालू आहे आणि एक मस्त न्यूज आहे ती म्हणजे की एकाच टनलमधनं तुम्ही जायला आणि यायला प्रवास करू शकता। तर ह्या समर वेकेशनमध्ये तुम्ही कशेडी टनलचा वापर नक्की करा, कारण का तुमचे जवळजवळ 40 ते 45 मिनटं वाचतात जर तुम्ही घाटातनं गेलात तर, आणि जस्ट 3 मिनिट्समध्ये तुम्ही टनलमधनं तुमचे 40 मिनटं वाचवता। तर आहे ना मस्त न्यूज। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता एकच टनल चालू आहे, पण त्याच्या अपोजिट साईडला त्यांनी अशा दोऱ्या बांधल्या आहेत आणि त्यामुळे जाण्या येण्यासाठी तुम्ही एकच टनलचा वापर करू शकतात आणि दोन्ही टनल मोस्टली जूनमध्ये सुरू होतील। तर ह्या समरमध्ये तुम्ही नक्की कशेडी टनलचा वापर करा आणि घरात लवकर पोचा। लंचसाठी आम्ही थांबलो आहोत हॅपी पंजाब धाबा। फ्रेंड्स, कशेडी घाट गेल्यानंतर 10 मिनिटानंतर हा धाबा लागतो। मोस्टली कोकणात किंवा इतर कोणत्याही आपण गावात गेलो की एकच प्रकारची ग्रेव्ही आणि टेस्ट असते। सो फ्रेंड्स, पण हॅपी पंजाब धाबाची टेस्ट आणि व्हरायटी ऑफ फूड्स एकदम मस्त आहे। मी मागवला आहे दाल तडका, त्याच्याबरोबर बटर चिकन, रोटी आणि आमचा फेवरेट मटण खिमा जो ह्या पंजाब धाबामध्ये खूप मस्त मिळतो। तर तुम्ही पण नेक्स्ट टाइम आला तर इथे लंचला नक्की थांबा किंवा डिनरला। फ्रेंड्स, तसंच आम्ही लंच करून पुढे निघालो आहोत आमच्या गावी जायला आणि आम्ही आज संध्याकाळी गेलो आहोत। फ्रेंड्स, परशुराम मंदिरच्या बाजूलाच एक अमरबन म्हणून छान असं छोटं रेस्टॉरंट आणि गार्डन बनवलं आहे आणि तिथे आहे सनसेट पॉईंट। खूपच सुंदर असं हे गार्डन बनवलं आहे। तिथे स्नॅक्स कॉर्नर पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑथेंटिक आणि ट्रेडिशनल पदार्थ तुम्हाला खायला मिळतील। पण सर्विस थोडी स्लो आहे, तर तुम्ही ऑर्डर लवकर द्या आणि फूड तुमचं एन्जॉय करा। टेस्ट पण खूप मस्त आहे आणि ह्या बागेत तुम्ही स्पेशली सनसेट बघायला नक्की या। वशिष्ठ नदी इथून खूप छान दिसते। सो नेक्स्ट टाइम जर तुम्ही कोकणात येणार असेल तर ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा। मस्त अशी काजूची झाडं आहेत, एक छोटीशी आमराई केली आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता असं मस्त ट्रेडिशनल चिरेबंदी बांधकाम आहे आणि त्यामुळे या गार्डनला एक वेगळंच असं छान लुक येतं। मी तर खूप एन्जॉय करत आहे। चला पुढे आपण बघूया की ह्या गार्डनमध्ये काय काय आहे। एक मस्त अशी आमराई आहे।
फ्रेंड्स, इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, तुम्ही बघू शकतात. गुलाबं आहेत, लाल गुलाबं आहेत, सफेद गुलाबं आहेत आणि छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. बघायला एवढं खूप छान वाटतं. तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम कोकणात आलात तर नक्की व्हिजिट करा. ह्या पॉईंटला विसावा पॉईंट पण म्हणतात, सनसेट पॉईंट पण म्हणतात. कारण का आधी जेव्हा मुंबई गोवा एक्सप्रेसवेचं काम नव्हतं चालू तेव्हा ह्याला विसावा पॉईंट म्हणतात आणि या विसावा पॉईंटमध्ये सनसेट बघायला खूप गर्दी असते आणि हा सनसेट पॉईंट बेस्ट सनसेट पॉईंट आहे. सो फ्रेंड्स, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. लवकरच आउटफिट ऑफ द डे आणि रील्स येणार आहेत, तर लगेच मला इंस्टाग्रामवरही फॉलो करा, राखी सोनार. सो फ्रेंड्स, माझा फेवरेट पॉईंट आहे हा विसावा पॉईंट, तर तुम्ही नक्की विजिट करा फ्रेंड्स. आणि स्नॅक्समध्ये आम्ही खाल्ली मस्त अशी भेळ, तुम्ही नक्की टेस्ट करा. खूप मस्त टेस्ट आहे. सँडविच आणि त्याच्याबरोबर चहा तर पाहिजे. टेस्ट अप्रतिम आहे, पण सर्विस थोडी स्लो आहे, तर तुम्ही त्याची काळजी घ्या आणि लगेच ऑर्डर करा. आणि सुंदर असा सनसेट बघून आम्ही निघणार आहोत आता घरी. फ्रेंड्स, आम्ही स्नॅक्स खाऊनसुद्धा निघता आम्हाला एक छोटंसं दुकान दिसलं. तिथे भरपूर गर्दी होते, तर आम्ही विचार केला की काय असेल, तर तिथे मिळतो गरम गरम वडापाव. सो फ्रेंड्स, जर तुम्ही परशुरामच्या देवळाच्या पायथ्याशी जर असाल तर तिथे असा ह्या मावशी आणि त्यांचे मिस्टर मस्त असा गरम गरम वडापाव आणि लाल चटणी देतात. मस्ट ट्राय फ्रेंड्स, खूप मस्त असा वडापाव इथे मिळतो, तर नक्की खा. आणि विश्रांती स्थान हे एक तिथे दुकान आहे परशुराम देवळाच्या पायथ्याशीच, की तिथे तुम्हाला वेगवेगळा मावा मिळतो. मावा म्हणजेच कोकणातल्या वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्हाला बाय करायच्या असतील, गिफ्ट करायच्या असतील, तर तिथून तुम्ही बाय करू शकता. फ्रेंड, जेव्हा पण तुम्ही परशुराम मंदिरमध्ये याल तेव्हा हा सनसेट पॉईंट आणि वडापाव नक्की ट्राय करा. आज मी चालली आहे गावठणात, आमचं जिथे देऊळ आहे, की आमच्या ग्रामदेवतेचं देऊळ आहे, आसमाई नांगाई कालकाय या देवींचं देऊळ आहे. तिथे आज उत्सव आहे, तर त्याच्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहोत. तर चला जाऊया दर्शनाला.
फ्रेंड्स, ओटी भरून आम्ही निघालो आमच्या घरी. तर हा व्लॉग कोकण स्पेशल तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.